मंडळी नमस्कार, मी निकिता. द कॉमन मॅनच्या बी पॉझिटिव्ह सिरीज मध्ये आपण गेल्या काही भागांपासून भेटतो आहोत. अगदी सामान्यातला सामान्य माणूस पॉझिटिव्ह राहून काय बदल घडवून आणू शकतो हे आपण त्या कथांमधून बघतो आहोत. आज पण मी तुमच्यासाठी अशीच एक कथा घेऊन आले आहे. तुम्हाला या कथांचा उपयोग होतोय की नाही हे मात्र आम्हाला निश्चित कळवा. खरोखर आपल्या आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात, निराशेचं वातावरण तयार होतं, काहीही करू नये असं वाटायला लागतं. त्यावेळी जे निगेटिव्ह विचार आपल्या मनात येतात त्यांच्यावर मात करण्यासाठी या स्टोरीज तुम्ही सदैव बघत राहा. एकदा बघून, दोनदा बघून नव्हे तर नियमितपणे बघून तुमच्या मनावर त्याचा निश्चितच सकारात्मक परिणाम होईल. कारण आपण जसा विचार करतो तशी आपल्याकडून कृती होते. आणि म्हणूनच आमचा हा प्रयत्न आहे की सामान्य माणसानं पॉझिटिव्ह राहावं. पॉझिटिव्ह राहिला तर तुम्हाला उद्याचा दिवस प्रकाशमान दिसणार आहे. म्हणूनच द कॉमन मॅनच्या बी पॉझिटिव्ह मध्ये आज आपण अशा एका गृहस्थांना भेटणार आहोत ज्यांची कथा केवळ इन्स्पायरिंग नाही तर फारच अद्भुत अशी आहे. मित्रांनो, आपल्याला कधीही विचारलं की आपल्याला माहित असलेले सायंटिस्ट कोण, तर आपल्या पुढे 2-3 नावं पटकन येतात. आइन्स्टाईन असेल, न्यूटन असेल, अशा प्रकारची नावं घेऊन आपण आपल्याला माहित असलेले सायंटिस्ट सांगतो. पण आपल्या भारतात असा एक माणूस आहे ज्याला दुसरा आइन्स्टाईन म्हटलं जातं. त्यांनी लावलेल्या शोधांमुळे सगळ्या जगभरातल्या मोठ्या मोठ्या पुरस्कार देणाऱ्या संस्था त्यांचा पत्ता शोधत त्यांच्या घरी आल्या आणि जगातला सगळ्यात मोठा, विज्ञानाच्या क्षेत्रातला सगळ्यात मोठा पुरस्कार त्यांना मिळाला. अशोक सेन यांचा जन्म 1956 मध्ये कोलकात्यात झाला. वडील स्वतः विज्ञानाचे शिक्षक होते, त्यामुळे विज्ञानाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं. कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि संशोधनासाठी ते अमेरिकेत गेले. मित्रांनो, अशोक सेन हे स्ट्रिंग थिअरीवर काम करतात. म्हणजे ब्रह्मांड म्हणजे काय हा त्यांचा अभ्यासाचा विषय. ही थिअरी इतकी अवघड आहे की जगातले मोजकेच लोक त्यावर काम करतात. अशोक सेन यांनी आपल्या क्षेत्रात असं काम केलंय की सगळ्या जगाने त्यांना मानाचा मुजरा केला. अशोक सेन यांची खरी ताकद आहे त्यांचा साधेपणा. 2012 मध्ये जगातल्या सगळ्यात श्रीमंत पुरस्काराने त्यांना पुरस्कृत करण्यात आलं. फंडामेंटल फिजिक्स प्राइज असं त्याचं नाव. त्याची रक्कम माहित आहे का मंडळी? 1-2 नव्हे, तब्बल 21 कोटी रुपये. हा पुरस्कार नोबेल पेक्षाही मोठा मानला जातो. पण हा पुरस्कार मिळाला तेव्हा ते प्रयागराज मध्ये आपल्या एका साध्याशा संस्थेत साध्याशा लॅपटॉपवर काम करत बसले होते. त्यांना फोन आला तेव्हाही त्यांनी फार काही प्रतिक्रिया दिली नाही. साधेपणाने हसून त्याचं स्वागत केलं. आणि त्यानंतर विशेष ही गोष्ट आहे, त्या बक्षिसाची 21 कोटी रुपये इतकी सगळी रक्कम त्यांनी विज्ञानाचं काम, प्रसार, प्रचार आणि संशोधन करणाऱ्या संस्थांना दान करून टाकली. अशोक सेन आपल्याला शिकवतात की मोठं काम करण्यासाठी मोठ्या शहरात किंवा परदेशात राहण्याची गरज नाही. त्यांनी आयुष्याचा बराचसा काळ अलाहाबाद म्हणजेच प्रयागराज मधल्या एका छोट्याशा रिसर्च सेंटर मध्ये राहून जगाला हादरवणारे शोध लावले. अनेक मोठ्या परदेशी विद्यापीठांनी त्यांना बोलावलं, पण त्यांना भारतातच राहायचं होतं. भारतात राहूनच काम करण्याला त्यांनी पसंती दिली. द कॉमन मॅनला अशोक सेन हेच सांगतात की तुमच्याकडे साधनं कमी असली तरी तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही जगावर राज्य करू शकता. अशोक सेन यांची कथा आपल्याला असं सांगते की प्रसिद्धीच्या मागे धावण्यापेक्षा आपल्या कामात स्वतःला गाढून घ्या. प्रसिद्धी स्वतः तुमचा शोध घे, पत्ता शोधत तुमच्या घरी येईल. जर एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला मुलगा जगातल्या अवघडात अवघड विषयाचा बादशाह होऊ शकतो, तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात का नाही होऊ शकत? मित्रांनो, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत राहा. भेटूया पुन्हा एका नव्या एपिसोडसह, नव्या कथेसह पुढच्या भागात. तोपर्यंत बी पॉझिटिव्ह.